अजूनही 1-2 सिरीज यायच्या आहेत या मैदानावर. आतिश भांडे सलामीचा गोलंदाज, हेमंत मलिक आणि किशोर मलिक ही जोडी आहे वाचगोळे संघाचे. गोटेकर संघ नेहमीच चेझिंग वर ट्रस्ट करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिला निर्णय असतो त्यांचा चेझिंगचा, क्षेत्ररक्षणाचा. विश्वास आहे स्वतःच्या फलंदाजीवर आणि त्याचाच एक उत्तम. वेहलोली आणि अल्लानी दोन्ही संघाचे कर्णधार टॉसचा DIS आहे. नक्कीच विश्वास आहे, कारण 22 सिरीज मध्ये चषकावर नाव कोरणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. सन 2020-21 या सत्रामध्ये तब्बल आणि बरोबर 2 धावांची पेनल्टी या गोटेकर संघ. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मागकडे येतोय आतिश भांडे. पहिला सामना अगदी सुरेख पद्धतीने जिंकला आणि दुसऱ्या सामन्याची सुरुवात दुसऱ्या फेरीच्या. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जाईल सीमा पार, षटकार आउट ऑफ द पार्क आणि 6 धावा मिळतील वाचकोय संघाला. धावफलक अगदी वेगानं पुढे सरकतंय. धाव संख्या होतीये 8 धावा, बिनबाद 8. आतिश भांडेच्या या चेंडूचा खरपूस समाचार आणि मिळाला षटकार लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना, कारण पुन्हा एकदा हेमंत मलिक सर. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू इनसाइड एज अँड फर्स्ट विकेट डाऊन फॉर वाचकोळे. यावेळी मात्र गडी बाद होतोय वाचकोळे संघाचा. पहिला गडी बाद होतोय. हेमंत मलिक सर बॅक टू दी पॅव्हिलियन आफ्टर मॅजिकल षटकार. यावेळी मात्र पहिला ब्रेक थ्रू आतिश भांडे आपल्या संघासाठी देतोय. नेहमीच आपल्या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू देत असतोय आतिश भांडे आणि यावेळी पहिला गडी बाद झाला वाचकोय संघाचा. 8 धावांवर पहिला गडी बाद. पहिलं षटक प्रगतीवर आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. बेहलोली आणि अल्लानी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉस मध्ये यायचं आहे. आपल्या सामन्याचा टॉस होणार आहे. वेहलोली संघ, मोरिया बॉईज अल्लानी, एक नौखा संघ आहे अल्लानी गावातील. नक्कीच सूरज यावेळी मात्र सामन्याची सूत्र हाती घेतोय. स्ट्राईकचा भार सांभाळ या चेंडूवर आतिश भांडे वन्स अगेन इन दिस फर्स्ट ओव्हर. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करतायत तिथे दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धाव संख्या होती आहे 10 धावा, 1 बाद 10. पहिलं षटक सुरू आहे या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये. वाचकोळे विपक्ष गोटेगर बी. येस, लास्ट टाइम इन दिस ओव्हर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. यावेळी मात्र पुढे सरसवून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय भरधाव वेगानं सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा मात्र इथे नक्कीच मिळतील आणि या 2 धावांबरोबरच हे षटक संपतं. पहिल्या षटकांती धावसंख्या होती आहे 12 आणि 1 गडी बाद 12. छान सुरुवात म्हणता येईल वाचकोय संघाची. 12 धावा, एक 36 धावा प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय त्या स्कोअर कार्डवर. मात्र तिथपर्यंत पोहोचावं लागेल वाचकोय संघाला. पहिलं षटक संपलं. आता गोलंदाजी मार्कवर येतोय प्रीतम जोशी. नक्कीच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हेमंत मलिक सर फारसं काही करू शकले नाही. केवळ 7 धावांवर माघारी परतावं लागलं. एक सुरेख षटकार पाहायला मिळाला आमच्या प्रेक्षकांना. मात्र फार काळ काही टिकू शकलं नाही आणि पुढच्या चेंडूवर झेलबाद विकेट किपर करवी आणि सूरज 4 धावांवर खेळतोय आणि किशोर 1 धावांवर. प्रीतम जोशी पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळी मात्र ऑन साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूनं बाहेरची एज घेतली मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक निर्धाव चेंडू. सुरेख सुरुवात. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली या षटकाची. नक्कीच पुढचा सामना येतो वेहलोली विपक्ष आल्यानी.
दरम्यान एक चांगला फटका, चेंडू झेल करण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. नक्कीच चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, मात्र झेल घेण्यात अपयश. मात्र 2 धावा मिळाल्या त्या वाचकोय संघाला. पुढचा चेंडू किशोरसाठी. यावेळी मात्र चेंडू आखूड टप्प्याचा होता, लोअर राहिला, उसळी मिळाली नाही आणि परिणामी एक निर्धाव चेंडू टाकतो प्रीतम जोशी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये. धाव संख्या होती आहे 14. गणेश धोनी पहिल्या सामन्यात दिसला नाही, मात्र या सामन्यामध्ये आपल्याला दिसतोय मिड विकेटच्या दिशेला. येस, यावेळी मात्र जोरदार अपील होईल का? आणि पंचांचा हात विसावता आहेत, फैलावता आहेत आणि वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मिळेल ती वाचकोय संघाला. धाव संख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. एक गडी बाद 15. किशोर आणि सूरज सामन्याची पूर्ण सूत्र आपल्या हातात घेत आहेत. प्रीतम जोशी once again from his bowling mark to Kishore. This time same line and length and this time big appeal but no use, not out. यावेळी मात्र कुठेतरी अपयश येतं चेंडू कनेक्ट करण्यामध्ये किशोर मलिक यांना. फक्त 2 धावा आणि 1 वाईट अशा 3 धावा या प्रीतमच्या षटकामध्ये येताना दिसत आहेत. धाव संख्येची गरज आहे. पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, या षटकात केवळ 3 धावा. प्रीतम जोशी फिर से एक बार, इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद जाएगी फाइन लेग दिशा में, वहाँ फील्डर है, एक ही रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर कार्ड आगे जाता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर वास्को टीम. दूसरे ओवर का खेल चलता हुआ प्रीतम जोशी आखिरी बार अपने गेंदबाजी मार्ग पर इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार. और सूरज इस बार बहुत ही बढ़िया शॉट, गेंद जाएगी मिड विकेट जोन पे और उससे ही बेहतर क्या रिजल्ट आएगा. फील्डर का तो तेवर कहता है ये गेंद. इसी के साथ बहुत ही बढ़िया कैच और एक और विकेट गिरता हुआ वास्को टीम का. और इसी के साथ 2 ओवर भी खत्म. चिरवली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आमचे मित्र स्वप्नील भेरे यांचं आगमन झालेलं आहे. आपण नक्कीच व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करेल मी धर्मवीर चषकाच्या वतीनं. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 2 बाद 16. जी धावगती 12 होती ती येऊन पोहोचली 8 वर. अंतिम षटक शिल्लक आहे. कोण घेऊन येईल? आदिनाथ. नक्कीच हे षटक निर्णायक असेल वेळोली संघासाठी. आणि विजय नवीन फलंदाज येतोय वास्को संघासाठी. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग्सचा. धर्मवीर चषक 2021 तिसरा दिवस, दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय. तो वास्कोळे विपक्ष गोटेकर बी संघ. काय होईल या सामन्यामध्ये? दुसऱ्या फेरीचा सामना आहे. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. नॉकआउट गेम्स आहेत. डू ऑर डाय, करा नाही तर मरा. जिंकलात तर पुढे जाल, हारलात आव्हान संपुष्टात. यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला आम्हाला दिसतोय विजय. शेवटचे 6 चेंडू या सामन्यातले. शेवटचा षटक आदिनाथ पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आपल्या गोलंदाजी मार्कवर. आणि विजय तयार या चेंडूचा सामना करण्यासाठी. हाफ ट्रॅकर, उत्कृष्ट गोलंदाजी. हाफ ट्रॅकरवर फसवलं. एक निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. आदिनाथनं केला तो यशस्वी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. धावफलक तिथेच थांबलेला आहे. 16 धावा. इस बार नहीं बचोगे.
इस बार कनेक्ट किया गेंद को, लेकिन फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग गेंदबाज आदिनाथ की ओर से, और स्कोर वही रुकता हुआ 16 रन 2 विकेट के नुकसान पर। विजय फिर से एक बार तैयार सामना करने के लिए अगली गेंद का। इस बार गेंद को कट किया, गेंद जा रही ऑफ साइड में एक्स्ट्रा कवर रीजन में। 1 रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास, 2 रन भी पूरे किए। इसी के बीच दोनों बल्लेबाजों ने, और इस 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाएगा 18 रन 2 विकेट के नुकसान पर। और इस ओवर की 3 गेंदें शेष। आदिनाथ के 2 डॉट गेंद के बाद एक गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से खेला एक्स्ट्रा रीजन कवर में और 2 रन पूरे किए। 18 रन फिर से एक बार आदि, और इस बार आगे आते हुए गेंद को कनेक्ट करने का प्रयास किया। एक और डॉट गेंद, सॉरी रनआउट स्टंपिंग किया और विकेट का पतन यह। अंत मलिक नवीन फलंदाज जातोय। शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या मात्र तिथेच 18 आहे। 16 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, धावा झाल्यात 18, गडी बाद 3। ह्यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल। प्रशांत, येस, इन द एअर, आणि चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेला। 1 धाव मिळेल। गोलंदाजानंच आपल्या हा चेंडू कलेक्ट केला। अंतिम चेंडू आदिनाथ या षटकातला। यावेळी मात्र पुढे सरसावत कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, यावेळी मात्र आणखी एक गडी बाद होईल का? गडी बाद होतोय। धावसंख्या 19 धावा, 20 धावांचं टार्गेट, आणि या बरोबर हे इनिंग संपतं। एकदा आपण तो आवाज ऐकाल, द मॅन फ्रॉम शेरे मनीष जोशी, आपण यायचं आहे आणि या पुढच्या इनिंग्सचं समालोचन करायचं आहे। नक्कीच या पुढचा सामना होणार आहे तो अल्यानी विपक्ष वेहलोली। वेलकम। वेळोली मोर्या बॉयज अल्यानी कुठे असेल? नक्कीच 19 धावा पण दाफलकर वागतल्या आणि पेनल्टी मात्र या ठिकाणी 2 धावांची ॲड केली गेली आहे। 21 आणि 22 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये मात्र गोठेकर बी या संघासमोर। नक्कीच नेक्स्ट मॅच साठी मात्र सर्व प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उत्सुक असेल।
कारण आमचे व्हॉइस ऑफ कल्याणी खाडे सर सुद्धा या मॅचमध्ये आपल्याला दिसतील नक्कीच. उत्सुकता असेल सर्व प्रेक्षकांना. दरम्यान वळूया मॅचकडे या ठिकाणी. चला थोडं फास्ट गोटीकर बी. 2 फलंदाज आपले या ठिकाणी मैदानावर पाहतोय आपण. नक्कीच गणेश डिंगोरे एक मोठं नाव आपण शहापूर तालुक्यातलं या मॅचमध्ये पाहू. नक्कीच जबरदस्त कन्सिस्टन्सी, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या खेळाडूकडनं पाहायला मिळाले. अगदी खाडे विद्यालयाचं मैदान मात्र गाजवून सोडलंय आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या खेळाडूने. या मॅचमध्ये मात्र त्या खेळाडूला आपण या ठिकाणी मैदानावर पाहतोय. आणि रोहन मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला. जबरदस्त बॅटिंग केलेली, अगदी छोटं लक्ष होतं मात्र एका षटकामध्येच मॅच फिनिश केली रोहनच्या माध्यमातून. नक्कीच जबरदस्त बॅटिंग. हे 2 फलंदाज 22 धावांचं लक्ष या मॅचमध्ये पाळतोय आपण गोटीकर बी संघासमोर. 18 चेंडू आणि 22 धावा. आणि बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतो या ठिकाणी हेमंत. नक्कीच कसरत असेल मात्र बॉलिंगची, कारण भलं मोठं बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे गोटेकर बी संघासमोर. पण देवेंद्र विषय कुठे असतील तर विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चला 2 पंच देखील आपण या सामन्यासाठी सज्ज पाहतोय. नक्कीच मी म्हणालो बॉलिंगची मात्र कसरत असेल, कारण एक खूप मोठं बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे. मोठी नावं आहेत गोटेकर बी या संघासमोर. आणि 18 चेंडू आणि 22 धावा असं या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. चला मॅच या ठिकाणी रंगती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पॅनल्टीच्या साहाय्याने 21 धावा आपण धावफलकावर पाहिल्या. 22 धावांचं लक्ष या मॅचमध्ये पाहतोय आपण गोटेकर बी संघासमोर. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आपण हेमंत. आणि स्ट्राईक एंडला नक्कीच समस्त शापूरकरांची शान मी ज्याला म्हणतो, नक्कीच गणेश डिंगोरे याला पाहतोय आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू असेल या ठिकाणी. हेमंत बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिल्या झाला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट होता मात्र या ठिकाणी थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि दरम्यान एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगल नाही या ठिकाणी नक्कीच श्री गणेश झाला इथं गोटेकर बी संघाचा. आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 1. सगळी सलामीची जोडी आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग ऑर्डर देखील आहे या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये आपण गणेश डिंगोरे नव्हता. या मॅचमध्ये मात्र नक्कीच चेंजेस आपला महत्त्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी मैदानावर पाठवला आहे. आणि लक्ष देखील सोपं असेल या मॅचमध्ये. 18 चेंडू आणि 22 धावा, कारण चांगलं बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्या बॅटिंग ऑर्डर पुढे नक्कीच हे सोपं लक्ष असेल. आणि कशा प्रकारे मात्र टार्गेट चेस केलं जाईल, कारण चांगली बॉलिंग या ठिकाणी वाचकोले संघाकडे सुद्धा आहे. आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिली आहे कशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. यावेळी या नक्कीच फुल्लेंचा बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झाला. अपील मात्र पंचांकडे केली आहे. अपील नक्कीच फेटाळून लावली आहे. या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडू असेल, परंतु ज्या प्रकारे चेंडू हाताळला आहे नक्कीच आपली क्षमता मात्र या चेंडूने सिद्ध केली आहे. आणि या प्रकारची सटीक गोलंदाजी नक्कीच करावी लागेल जर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर. नक्कीच आजच्या दिवसातील आपण सामने पाहिले तर लो स्कोरिंग मॅचेस जास्त पाहायला मिळाल्यात आजच्या दिवसामध्ये. जरी संघाने नक्कीच मागच्या मॅचमध्ये 46 धावांचा लक्ष ठेवलं. चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळाली आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय यावेळी मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. नक्कीच ओव्हरपिच बॉल होता त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू पाहतोय आपण या ठिकाणी हेमंतकडनं. आणि परिणामी धावफलकावर धावसंख्या पाहिली तर स्थिरावलेली धावसंख्या पाहतोय आपण 1. आणि नक्कीच मी म्हणालो जर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर हेमंतचा मात्र आदर्श ठेवावा लागेल. ज्या प्रकारे हे 2 चेंडू हाताळलेत नक्कीच या प्रकारची गोलंदाजी वाचकोली संघाच्या प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षित असेल. आणि हेमंत मात्र पहिल्या 3 चेंडूंवर सिद्ध करतोय. आणि ही कन्सिस्टन्सी या प्रकारच्या गोलंदाजीची मात्र कायम ठेवावी लागेल या मॅचमध्ये हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी.
यावेळी मात्र अपील पंचांकडे जोरदार झाली आहे. नक्कीच उत्साह जास्त होता, मात्र आत्मविश्वास त्या ठिकाणी थोडा कमी पाहायला मिळाला. पंचांनी मात्र या ठिकाणी डॉट चेंडू घोषित केला आहे. नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, मात्र फलंदाजाला मात्र बॅट आणि बॉलचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि परिणामी अजून एक डॉट चेंडू असेल. नक्कीच जबरदस्त बॉलिंग होती हेमंतकडनं. फक्त एक धाव धाफलकर पाहतो आपण पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. नक्कीच यानंतर जर या प्रकारची बॉलिंग होत राहिली तर नक्कीच प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर वाढवत जाईल गोटेकर बी संघावर. जबरदस्त बॅटल असेल अशा दिवसातलं पाहतो आपण द्वितीय फेरीतलं गोटेकर बी विपक्ष वाचकोले. एक धाव धाफलकर पाहतो आपण पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. फुलटॉस बॉल या ठिकाणी नक्कीच फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण फिल्डर पाहतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी. पहा थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच फेकी मात्र त्या एंडला झालेली, त्यामुळे एका सिंगलवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका सिंगलने आपण धाफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय 2 धावा आणि शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी पहिल्या षटकाचा. फक्त 2 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. नक्कीच चांगली बॉलिंग या ठिकाणी आपण हेमंतच्या माध्यमातून पाहतोय. यावेळी मात्र नक्कीच रनअपमध्ये मिस्टेक पाहायला मिळाली. त्या ठिकाणी मात्र कॉन्सन्ट्रेशन झालं नाही आणि परिणामी पंचांनी या ठिकाणी डेड चेंडू घोषित केला आहे. शेवटचा चेंडू पाहतोय आपण पहिल्या षटकाचा. 2 धावा दाफलकावर या ठिकाणी. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण गणेश डिंगोरेला. वॉटर स्ट्रोक जबरदस्त या ठिकाणी. फटका चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर. डीप मिड विकेटला चेंडू पाठवून दिला सीमारेषा पार. षटकार. आहे त्या मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र दाखवून दिले. पहिले 5 चेंडूंवर आपण ज्या प्रकारचं बॅटल पाहिलं, नक्कीच संघर्ष करावा लागला फलंदाजीमध्ये. मात्र शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी ज्या प्रकारचा स्ट्रोक लगावला, नक्कीच ओव्हरपिच बॉल होता त्या ठिकाणी आणि मात्र नक्कीच जबरदस्त कनेक्शन देखील पाहायला मिळालं. अतिशय देखणा फटका होता गणेश डिंगोरीच्या बॅटमधनं. 8 धावा दाफलकर पाहतो आपण या षटकाराच्या साहाय्याने. पण दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण यावेळी सज्ज पाहतोय या ठिकाणी किशोरला आणि लक्ष मात्र डिफेंड करायचं असेल 22 धावांचा. 8 धावा आपण दाफलकर पाहतोय या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आठ धावा दाफलकर पाहतो आपण. किशोर या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. द्वितीय षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईक एंडला पाहतो आपण रोहनला. फटका नक्कीच या ठिकाणी चांगला आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर हजर असेल. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. पहा थोडा फंबल त्या ठिकाणी झाला फिल्डर आणि दरम्यान दुसरी धाव देखील या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केली जाते आणि 2 धावांनी धाफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 10 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या रोहन आणि गणेश डिंगोरेमध्ये. 10 धावा दाफलकावर. 12 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 12 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर केलाय. कॉमेंट्री बॉक्सला या ठिकाणी सलामी दिली आहे. जबरदस्त असा षटकार या ठिकाणी रोहनच्या बॅटमधनं. बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे, परंतु ज्या प्रकारे सलामीची जोडी आपण रोहन आणि गणेश टिंगोरीच्या दोघांकडनं बॅटिंग पाहतोय, नक्कीच कौतुकास्पद असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 धावा. 6 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. फाईन लेगला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते.
17 धावा या सिंगलच्या साह्याने आपण धावफलकर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईक नक्कीच या ठिकाणी रोटेट केली जाते. गणेश डिंगोरीला आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतोय आणि 17 धावा 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल या ठिकाणी फटका नक्कीच फसलाय. झेलची शक्यता असेल आणि एक सोपा झेल या ठिकाणी. मोठी विकेट गणेश डिंगोरे. बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपल्या डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून या ठिकाणी गाणं लागलं. नक्कीच गणेश चौधरी यांचं गाणं लागलं आणि त्याचं कारण आपण पाहतो या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान गणेश चौधरी यांचं राहिलंय. नक्कीच या प्रकारचं सहकार्य या मान्यवरांचं अपेक्षित असतं कोणत्याही स्पर्धेला आणि गणेश दादांच्या माध्यमातून नक्कीच मोलाचं सहकार्य राहिलं या धर्मवीर चषक 2021ला. यावेळी मात्र नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आपण हजर पाहतोय या ठिकाणी आणि एका सिंगलवर मात्र या ठिकाणी समाधान मानलंय. 18 धावा आपण धावफलकार पाहतो या ठिकाणी. 4 धावांची आवश्यकता असलेला सामना जिंकण्यासाठी गोटीकर बी संघाला आणि मात्र मॅच नक्कीच शेवटचा बॉल असेल या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा. नक्कीच मॅच मात्र नक्कीच दूर आहे या ठिकाणी वास्कोली संघापासून, परंतु क्रिकेट आहे अशक्य असं काहीच नाही. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. 18 धावा धावफलकार पाहतो आपण. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच मिसटायमिंग स्ट्रोक होता त्या ठिकाणी. एक सिंगल मात्र पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 19 धावा पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 19 धावा धावफलकावर आणि समीकरण आपण पाहतो या मॅचचं 6 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच विनंती असेल कोणत्याही प्रकारची वारंवार टीम मीटिंग नको, थोडं सहकार्य करायचं असेल. 6 चेंडू आणि 3 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल नक्कीच झाली आहे, परंतु क्रिकेटचं आपण जर पाहिलं तर नक्कीच अशक्य असं काहीच नसतं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 6 चेंडू आणि 3 धावा या मॅचचं समीकरण असेल. थोडं फास्ट खेळायचं आहे. यानंतर सुद्धा अजून 2 सामने खेळविले जातील. नेक्स्ट मॅच असेल प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच अल्ल्याणी विपक्ष वेळोली. नक्कीच चांगलं बॅटल असेल या स्पर्धेमधला. तर 6 चेंडू आणि 3 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच जबाबदारी दिली आहे या सामन्याची. प्रशांतला पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. अमितला पाहतोय आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला आणि समीकरण पाहतोय या मॅचचं 6 चेंडू आणि 3 धावा. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी जबरदस्त समाचार घेतला आहे आणि या ठिकाणी मात्र विजयी फटका आलाय. फटका पाहिला पण अमितच्या बॅटमधनं या ठिकाणी षटकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. हार्दिक अभिनंदन गोठेकर बी संघ. यानंतरची नेक्स्ट मॅच पाहतोय आपण या ठिकाणी अल्ल्याणी विपक्ष वेळोली.